मित्रांनो नमस्कार. मी अनिल महादेवराव शिवणकर, सहाय्यक शिक्षक. खरं म्हणजे आजचा व्हिडिओ महाराष्ट्रातील अनुदानित, विनानुदानित, अंशतः अनुदानित प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, अध्यापक विद्यालयांमध्ये काम करणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी फारच महत्त्वाचा. इतकंच नव्हे तर सर्व व्यवस्थापक वर्गांसाठी देखील आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. कारण 31 जुलै 2026ला महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीचा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. मला मान्य आहे आपल्याला कुठली अडचण नाही, कुठली तक्रार नाही, आपण खूप आनंदात आहात. परंतु मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये कुठल्या अडचणींचा सामना करावा लागेल, कुठली समस्या आपल्याला भेडसावणार, कुठल्या प्रश्नाला आपल्याला सामोरं जावं लागेल, कुठला अन्याय आपल्यावर होईल, काही सांगता येत नाही. म्हणून हा राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीचा व्हिडिओ फारच महत्त्वाचा आहे. प्लीज एकदा तुम्ही बघा, ऐका. किमान आपल्या कामी येत नसेल तर दुसऱ्याला तरी तो पाठवा, हीच आपणास हात जोडून नम्र विनंती. आणि अनिल एम शिवणकर या युट्यूब चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, राज्यामध्ये सर्वात आधी 20 जुलै 2019ला तक्रार निवारण समितीचा शासन निर्णय गठीत झाला. त्यानंतर 29 ऑगस्ट 2019ला तक्रार निवारण समितीचा दुसरा शासन निर्णय निर्गमित झाला. त्यामध्ये 1 ऑक्टोबर 2019ला अमेंडमेंट झालं. पुन्हा 7 मार्च 2024ला तक्रार निवारण समितीचा शासन निर्णय आला. 27 मार्च 2024ला पुन्हा तक्रार निवारण समितीचा शासन निर्णय निर्गमित झाला. 6 सप्टेंबर 2024 मध्ये त्या तक्रार निवारण समितीच्या शासन निर्णयामध्ये अमेंडमेंट झालं. म्हणजे आता अध्यापक विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी इन्क्लूड झाले 6 सप्टेंबर 2024च्या शासन निर्णयान्वये. आणि त्याच्यानंतर 31 जुलै 2026ला हा राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीचा शासन निर्णय निर्गमित झाला. मित्रांनो, काय या शासन निर्णयामध्ये तुम्हाला माहिती असेल की विभाग स्तरावर तक्रार निवारण समिती या शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये आणि एक बोर्डामध्ये एक तक्रार निवारण समिती आहे, ज्याचे अध्यक्ष हे बोर्डाचे अध्यक्ष हे त्या तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष असतात. अशा प्रकारे शालेय शिक्षण विभागामार्फत 27 मार्च 2024 आणि 6 सप्टेंबर 2024च्या या दोन्ही शासन निर्णयान्वये निर्गमित झालेल्या तक्रार निवारण समिती म्हणजे शिक्षण उपसंचालक कार्यालयातील तक्रार निवारण समिती आणि बोर्ड ऑफिसमधली तक्रार निवारण समिती. आता या तक्रार निवारण समिती काय करतात? 6 महिने, 7 महिने, वर्ष आपल्याला न्याय देत नाही, खूप विलंब करतात, खूप डिले करतात. म्हणून आपल्याला जर एखाद्या तक्रार निवारण समितीने वेळेच्या आत न्याय दिला नसेल, न्याय द्यायला विलंब लावत असेल, किंवा तक्रार निवारण समिती शिक्षण उपसंचालक कार्यालय किंवा बोर्डाच्या तक्रार निवारण समितीने दिलेला निर्णय पक्षकाराला म्हणजे आपल्याला मान्य नसेल, तर मित्रांनो, आता आपल्याला राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे अपील करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. म्हणजे तक्रार निवारण समिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिलेला निर्णय किंवा तक्रार निवारण समिती बोर्ड ऑफिसने दिलेला निर्णय आपल्याला मान्य नसेल तर आपण कोर्टामध्ये जात होतो, न्यायालयात जात होतो, दाद मागत होतो. परंतु मित्रांनो, आता पुन्हा आपल्याला एक संधी दिलेली आहे शासनाने. आपला पैसा वाचवणं, न्यायालयाचा खर्च वाचवण्यासाठी पुन्हा एक आपल्याला संधी मिळालेली आहे. म्हणून आपण आता तक्रार निवारण समिती शिक्षण उपसंचालक कार्यालय, तक्रार निवारण समिती बोर्ड ऑफिस किंवा तक्रार निवारण समिती संचालक कार्यालय, या तीनही तक्रार निवारण समितीचे निर्णय जर आपल्याला मान्य नसेल किंवा हे तक्रार निवारण समिती आपल्या निर्णयाला विलंब करत असेल, डिले करत असेल, तर आपण राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे लेखी अपील दाखल करू शकतो. हा अधिकार आपल्याला प्राप्त झालेला आहे मित्रांनो. म्हणजे डेप्युटी डायरेक्टरच्या कार्यालयातल्या तक्रार निवारण समितीने किंवा बोर्ड ऑफिसची किंवा संचालक कार्यालयाने जर आपल्याला न्याय दिला नसेल, तर आपल्याला न्याय देण्यासाठी आता राज्यस्तरीय तक्रार निवारण समिती आहे, ज्याच्यामध्ये 31 जुलै 2026च्या शासन निर्णयामध्ये जी राज्यस्तरीय तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आलेली आहे, त्या राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीमध्ये मित्रांनो कोणाकोणाचा समावेश आहे लक्ष द्या. प्रधान सचिव शालेय शिक्षण, 4 उपसचिव आहे शालेय शिक्षणचे, 4 उपसचिव, आणि अव्वल सचिव किंवा कक्ष अधिकारी शालेय शिक्षण. अशा प्रकारे 6 सदस्यीय तक्रार निवारण समिती राज्य स्तरावर निर्गमित झालेली आहे, गठन करण्यात आलेलं आहे. मित्रांनो,
आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण झाली असेल, कुठल्याही प्रकारच्या अपीलवर जर शिक्षण उपसंचालक कार्यालयाची तक्रार निवारण समिती आपल्याला न्याय देत नसेल, विलंब करत असेल किंवा दिलेला निर्णय आपल्याला मान्य नसेल, तर मित्रांनो आपल्याला राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे अपील करता येते. 30 दिवसाच्या आत तुमच्याकडे अपील सुरू असेल, म्हणजे शिक्षण उपसंचालक कार्यालयाला तुम्ही अपील केली आहे किंवा बोर्ड ऑफिसला अपील केलेली आहे आणि ती अपील निकालीच काढत नाहीये, आपल्या तक्रारीवर निकालच देत नाहीये, खूप डिले होत आहे, तरीही आपल्याला तिथे न्याय मागता येते. या खालच्या तक्रार निवारण समितीला पूर्व सूचना देऊन आपल्याला राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीला न्याय मागता येते, दाद मागता येते, अपील सादर करता येते किंवा दिलेला निर्णय मान्य नसेल तरी आपल्याला राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे अपील करता येते. मित्रांनो, हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे, न्यायालयाचा खर्च वाचवणारा आहे. पुन्हा आपल्याला राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीमध्ये आपलं म्हणणं, आपली बाजू मांडण्याचा अधिकार मिळालेला आहे. कृपया आपण या अधिकाराचा निश्चित उपयोग करून घ्यावा आणि हा व्हिडिओ गरजू शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर नक्कीच पाठवावा ही आपणास नम्र विनंती. अनिल एम शिवणकर या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.